आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच खास रिपोर्ट आहे तो म्हणजे ठाकरे बंधूंसंदर्भात। राज्यामध्ये 29 महापालिकांसाठी उद्या मतदान पार पडणार आहे। मात्र या 29 पैकी सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय ते म्हणजे मुंबई महापालिकेकडे। कारण मुंबई महापालिकेची निवडणूक उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंनी अत्यंत प्रतिष्ठेची केली। तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी देखील मुंबईमध्ये चांगला जोर लावला। प्रचार संपलाय आणि आता मतदान काही तासांवर येऊन ठेपलाय। अशा वेळी ठाकरे बंधू आज मुंबईचं ग्रामदैवत असलेल्या मुंबादेवीच्या चरणी नतमस्तक झालेत आणि देवीला त्यांनी साकडं देखील घातलंय। पाहूयात। आज जर गाफील राहिलात कायमचे फसाल। कारण केंद्र हातामध्ये, राज्य हातामध्ये, उद्या या महानगरपालिका पण हातामध्ये गेल्या त्यांच्या, तर काय विचारायलाच नको कोणाकडे जाणार तुम्ही, कोणाकडे तक्रार करणार। आणि मग एकदा हातातनं गेलं की परत येत नाही, ते परत येणार नाही। होय, आम्ही दिला होता त्यांना पाठिंबा, पण फसगत झाली। मी मागेच म्हटलं की शिवसेनेची 25 वर्ष भाजपा सोबतच्या युतीमध्ये सडली, तेच आज मी पुन्हा बोलतोय। आणि आता तुमचे आयुष्य सडू नये म्हणून आम्ही एकत्र येऊन शिवशक्तीची निर्मिती केलेली आहे। मुंबई महापालिका निवडणूक ठाकरे बंधूंसाठी अस्तित्वाची लढाई बनली आहे। त्यासाठी राज आणि उद्धव ठाकरेंनी मुंबईत आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे। छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील सभाही ठाकरे बंधूंनी गाजवली। राज आणि उद्धव ठाकरे यांनी या सभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला। आणि आम्ही म्हणतो मराठी महापौर होणार, ते म्हणतात हिंदू महापौर होणार। मग देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही हा पहिला माझा त्यांना प्रश्न आहे। जरा तपासून बघा, काय तपासायचं असेल तर। नाही म्हणजे डोकं वगैरे काय बर्थ सर्टिफिकेट वगैरे असं मी म्हणतोय। काल अखेर प्रचार थांबला आणि मतदानाला अवघे काही तास शिल्लक आहेत। अशा वेळी संपूर्ण ठाकरे कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आलंय। मकर संक्रांतीचा मुहूर्त साधत ठाकरेंनी सहकुटुंब मुंबईचं ग्रामदैवत असलेल्या मुंबादेवीचं दर्शन घेतलंय। मुंबादेवीच्या दर्शनाला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले। एकमेकांना तिळगुळ देत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या। त्याचवेळी शिवतीर्थवर दोन्ही पक्षाच्या महत्त्वाच्या प्रतिनिधींची एक बैठक देखील बोलावण्यात आली होती। उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज आणि उद्धव ठाकरेंनी आपल्या प्रतिनिधींना महत्त्वाच्या सूचना केल्यात। तसंच बोगस आणि दुबार मतदान रोखण्यासाठी ठाकरेंनी काही कानमंत्र दिल्याचीही माहिती मिळते आहे। बैठक संपल्यानंतर संपूर्ण कुटुंब मुंबादेवीच्या दर्शनासाठी रवाना झालं। यावेळी राज ठाकरेंच्या गाडीत खासदार संजय राऊतही पाहायला मिळाले। तिकडे मुंबादेवी मंदिर परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती। मंदिरात विधिवत पूजा केल्यानंतर दोन्ही ठाकरेंनी मराठी माणसावरचं संकट दूर कर आणि मुंबई महापालिकेवर भगवा फडकू दे असं साकडंही देवीला घातलं। दरम्यान शिवतीर्थावरील बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला। प्रचार संपल्यानंतर मतदारांना भेटण्यासाठी उमेदवारांना देण्यात आलेल्या परवानगीवर त्यांनी हरकत घेतली आहे। तसंच ईव्हीएमला जोडण्यात येणाऱ्या पाडू मशीनच्या वापरावर देखील राज यांनी तीव्र आक्षेप नोंदवलाय। आता त्यांनी एक काहीतरी पाडू नावाचं एक काहीतरी मशीन आणलंय, प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट। हे कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितलेलं नाही, कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेलं नाहीये। मला असं वाटतं आता उद्धव ठाकरेंच्या पत्रावरती निवडणूक आयोगाला हे पत्र गेलेलं आहे की हे तुम्ही आम्हाला कधी दाखवलं नाही। हे नवीन काय युनिट आणलंय तुम्ही, हे लोकांनाही माहिती नाही, जनतेलाही माहिती नाही। आणि हे नव्याने तुम्ही आता हे त्या ईव्हीएम मशीनला लावणार आहात, हे काय मशीन आहे? महापालिका निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्यानंतर आता जास्तीत जास्त मतदान कसं होईल यासाठी राजकीय पक्ष कामाला लागले आहेत। तसंच आजची रात्र वैऱ्याची असल्यानं नेते आणि कार्यकर्तेही संपूर्ण रात्र जागून काढतील। अशात ठाकरे बंधूंनी आज मुंबादेवीचं एकत्रित दर्शन घेत आम्ही एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी असा संदेश पुन्हा एकदा दिलाय। आता मुंबईकर ठाकरे बंधूंच्या मागे किती भक्कमपणे उभे राहतात हे परवा स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।